रत्नागिरी नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होते। महायुतीमध्ये उभी फूट पडल्याने अजित पवारांची राष्ट्रवादी ही वेगळी लढणार आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या रत्नागिरी नगर परिषदेमध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते बाळ माने यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे। पाहुयात आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांचा रत्नागिरीहून हा सविस्तर रिपोर्ट। रत्नागिरी जिल्ह्यातही नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रंगत वाढताना दिसते। इथे 4 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतीच्या या निवडणुका होणार आहेत। पण प्रामुख्याने रत्नागिरी नगर परिषदेची निवडणूक ही हाय व्होल्टेज होणार आहे, कारण इथे महायुतीमध्ये उभी फूट पडले। अजित पवारांची राष्ट्रवादी इथे महायुतीमधून बाहेर पडले, तर महाविकास आघाडीतही शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे बाहेर पडलेले आहेत। त्यामुळे येथे तिरंगी लढत होणार आहे। शिवसेना भाजप महायुती, ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत इथे होणार आहे। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिल्पाताई आहेत। काय सांगाल, कोणकोणता संपर्क घेऊन या ठिकाणी तुम्ही मतदारांमध्ये जाणार आहात? रत्नागिरीचे सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांचं कायमच रत्नागिरीच्या विकासासाठी धडपड चालू असते आणि आम्हालाही कायम त्यांचं मार्गदर्शन असतं। रत्नागिरीतल्या प्रत्येक नागरिकाची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी त्यांचं आम्हाला कायम मार्गदर्शन असतं। आज रत्नागिरीतलं जर आपण बघितलं तर शैक्षणिकदृष्ट्या, आरोग्यदृष्ट्या आणि रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा तर आहेतच। या सगळ्याची प्रगती करण्यासाठी आमचा सगळ्यांचा हा अजेंडा आहे आणि हा अजेंडा घेऊन आम्ही रत्नागिरीचा अतिशय पारदर्शकपणे विकास करणार आहोत। अजित पवारांचे राष्ट्रवादी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी वहिदा मुर्तुजा या ठिकाणी उभे आहेत। काय सांगाल, कोणते संकल्प आणि मुद्दे घेऊन तुम्ही प्रचारामध्ये उतरणार आहात? रत्नागिरीमध्ये जी आत्ताची जी अवस्था आहे रत्नागिरीची, त्याच्यामध्ये फार मोठे बरेच काही बिकट प्रश्न आहेत। म्हणजे सांगायचं झालं तर कचऱ्याचं, वाहतुकीचं, पुन्हा रत्नागिरीमध्ये शौचालय वगैरे नाही बाहेरच्या लोकांसाठी, असे बरेच काही प्रश्न आहेत। ते मी निवडून आल्यानंतर रत्नागिरीतल्या लोकांच्या मनामध्ये जशी रत्नागिरी हवी आहे तशी मी बनवण्याचा प्रयत्न करते। महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानीताई माने आपल्यासोबत आहेत। काय असेल तुमचे मुद्दे, कोणकोणते मुद्दे घेऊन तुम्ही या ठिकाणी उतरणार आहात प्रचारामध्ये? विकासाचं म्हणाल तर रत्नागिरीमध्ये विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। त्यामध्ये आपण महिलांच्या सक्षमीकरणासाठी, युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि आपले वडीलधारी जी माणसं आहेत त्या सगळ्यांच्या सन्मानासाठी व रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी ही आम्ही निवडणूक लढवत आहोत व त्या दृष्टीनेच आमची पावलं पुढे पडतात। अत्यंत अविकसित अशी ही रत्नागिरी झाली। खराब असलेले रस्ते, ड्रेनेज सिस्टम नसणे, पिण्याचं पाणी नसणे, स्वच्छता, मोकळ जनावरे, क्रीडांगणं नाही आहेत, उद्यानं नाही आहेत, एंटरटेनमेंट नाही आहे। त्यामुळे आम्ही असं ठरवलेलं आहे, एक चांगल्या प्रकारे जनतेचं मत घेऊन, जनतेकडून आम्ही सूचना घेऊन आमचा जाहीरनामा 4 दिवसामध्ये प्रसिद्धच होईल। परंतु माझी आपल्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की आपल्या ज्याला पब्लिक चार्टर डिमांड आपण म्हणतो, ह्या तुम्ही पण आम्हाला सुचवा। आम्ही तुमचे आहोत आणि तुमच्याबरोबर आपलं ही रत्नागिरी विकसित करून एक चांगलं शहर, आपल्याला कोकणातलं हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि ही बाळ गंगाधर टिळकांची जन्मभूमी आहे, सावरकरांची कर्मभूमी आहे, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श ह्या भूमीला लागलेत आणि छत्रपती शिवरायांचा वारसा आहे आणि त्या दृष्टीने एक चांगली रत्नागिरी आम्ही सगळ्यांना घेऊन लढवायचं किंवा एकत्र विकसित करायचं ही आमची विनंती आहे। उमेदवार जसे प्रचारामध्ये व्यस्त आहेत त्या पद्धतीने मतदार राजा देखील या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये मतदार अशा आपल्यासोबत आहेत। अनेक या ठिकाणी समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत। मतदार म्हणून तुम्ही काय या ठिकाणी अपेक्षा मांडता? रस्ते, वीज आणि गटारे आणि पाणी आणि नागरिकांच्या ज्या काही मूलभूत समस्या आहेत त्या सोडवतील अशी मला नक्कीच अपेक्षा आहे। आपापल्या प्रभागामध्ये ज्या काही गरजा नागरिकांना विचारून त्यांच्या समस्या समजून त्यांनी काम केलं तर सगळा आनंद आहे। प्रभागाचा विकासात्मक दृष्टिकोन ठेवून प्रभागाची कामं व्हावी। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।